वक्फ दुरुस्ती विधेयकादरम्यान लोकसभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापुरातल्या वडणगे गावाचा उल्लेख केलाय। या गावामध्ये महादेव मंदिराच्या जागेवरच वक्फ बोर्डानं दावा सांगितल्याचं शहांनी म्हटलंय। सध्या या जागेबाबतचा विषय न्यायप्रविष्ट आहे। गावातील हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजांकडून मंदिराच्या जागेवर दावा सांगितला गेला। गृहमंत्री अमित शहा यांनी काल संसदेमध्ये वक्फ बोर्ड संदर्भात विधेयक मांडत असताना कोल्हापुरातल्या वडणगे गावाचा उल्लेख केला आणि या गावात असणाऱ्या जमिनी संदर्भात उल्लेख केला। स्थानिक ग्रामस्थ आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की नेमकं हे प्रकरण काय आहे आणि यातली सत्यता काय आहे। त्यांच्यापर्यंत जी माहिती पोहोचवली गेली ती चुकीच्या पद्धतीने पोहोचवली गेलेली आहे आणि त्यांनी जो संसदेमध्ये जो मुद्दा उपस्थित केला आहे फॉर एक्झाम्पल म्हणून केलेला आहे। कारण जे विधेयक वक्फ बोर्डाच्या बाबतीत जे पास करायचं चाललेलं आहे तर त्यांनी त्यामध्ये सांगितलं की कशा प्रकारे वक्फ बोर्ड प्रॉपर्टी हडप करतं, तर त्याचं एक उदाहरण वडणगे गावातलं म्हणून त्यांनी दिलेलं आहे। पण ही सत्यता नाही आहे। सिटी सर्वे नंबर मंदिराचा सिटी नंबर वेगळा आहे आणि मुस्लिम समाजाचा हा सिटी सर्वे नंबर वेगळा आहे। हा 89 हा वक्फ झालेला आहे, पण तो वक्फ झाल्यास त्याच्यावरती अपील आमचं पेंडिंग आहे। त्यामुळं हा जो त्यांनी जो मुद्दा तिथे घेतला आहे तो पूर्णतः चुकीचा त्यांनी घेतलेला आहे। त्यांना चुकीची माहिती पुरवल्यामुळं त्यांनी तो मुद्दा फॉर एक्झाम्पल म्हणून घेतलेला आहे। आम्ही जे शांतचं म्हणणं अगदी बरोबर आहे, त्यांच्याकडे पूर्ण बरोबर माहिती पोहोचलेली आहे। हे महादेव मंदिर आहे, इथे याची यात्रा भरते। हे बांधकाम वगैरे कधीच नव्हतं पूर्वी, हे बांधकाम कधीच नव्हतं इथे जे आहे ते। हे ग्रामपंचायतची परमिशन न घेता बांधलेलं आहे। ह्याच्याशी कुठली ग्रामपंचायतची परमिशन नाही आहे। स्वतःची जागा असली तर ग्रामपंचायतची परमिशन ही लागते, ह्याच्यासाठी कोणतीही परमिशन घेतलेली नाही। या जागेसंदर्भात जर बोलायचं झालं तर सिटी सर्वे झाला त्याच्या अगोदर ही गावातली पडसर जागा अशीच नोंद होती आणि ह्यांनी जे माझ्या मित्रांना बघायला सांगितलं की ई रजिस्टरला गावातली पडसर जागा अशी नोंद आहेत, म्हणजे त्याच्यात टाकलेलं आहे। मग पडसर जागा कोणती ही ह्या गोष्टी आहेत सगळ्या। त्यामुळे ही पहिल्यापासून ग्रामपंचायतचीच जागा आहे आणि यात्रेसाठी वापरली जाते। ही अतिक्रमण वाढत आहेत। हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी गाववाल्यांनी ते एकत्र येऊन गाव बंद ठेवलं आणि अमितजी शहांच्यापर्यंत हा विषय पोहोचला। हे असलं पवित्र संसद जिथं आहे त्या ठिकाणी अशा खोट्या बातम्या देणं हे त्यांना काय माहिती नसणार। ते काय इथे येऊन जागेवर बघत नसणार किंवा त्यांनी काय कागदपत्र बघितलीत का? नाही, पवित्र ठिकाणी जर अशा प्रकारचे उल्लेख होत असले तर हे दुर्दैव आहे देशाचं। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, वडणगे, कोल्हापूर।